मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण एकदम सोप्या पद्धतीत 1 ते 6 महिन्याच्या बाळासाठी बेबी फ्रॉक शिवणार आहे। कमी कपड्यामध्ये कमी वेळेमध्ये इतका सुंदर क्यूटसा फ्रॉक आपण शिवणार आहे बाळासाठी, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। हा आपला कपडा आहे, हा कपडा डबल आहे, याला मी मधून फोल्ड करते। आपल्या कपड्याची मी 4 फोल्ड घडी घातली आणि घडीची रुंदी मी 6 इंच ठेवली आहे। कपडा व्यवस्थित करून पिन लावून घेतली आणि कमरेला सरळ लाईन आखली। उंची मी 7 इंच घेते आणि सरळ लाईन आखून घ्या। 2.5 इंच शोल्डर, मुंडा सुद्धा 2.5 इंच, तर मुंडा लाईन शोल्डर लाईन आखून घ्या। छाती 4.5 इंच घेते आणि अर्धा इंच शिलाईसाठी, असं टोटल 5 इंच मी छाती घेते। सेम कमर सुद्धा 5 इंचच घ्यायची आहे आणि मुंडा सेप द्या। पुढील गळा 2 इंच, मागील गळा 1 इंच। शोल्डर पट्टी सुद्धा आपण 1 इंचाचीच ठेवणार आहे, कारण आपण इथं डोरी अटॅच करणार आहे। दोन्ही गळ्याला आपण गोल गळ्याचा सेप देतोय। मी या चॅनेलवर 1 ते 6 महिन्याच्या बाळासाठी खणाच्या ब्लाउज पीसचा सुद्धा फ्रॉक, चुन्यांचा सुंदर फ्रॉक शिवला आहे। जर तुम्हाला चुन्यांच्या लुकमध्ये फ्रॉक शिकायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा। त्याची लिंक मी याच व्हिडिओच्या खाली देईल किंवा या चॅनेलवर, वर्षा टेलर या चॅनेलवर जाऊन पाहू शकता। आपला अस्तर कटिंग कंप्लीट झालंय। मी मागील भाग बाजूला केला आणि पुढील भागाचा गळा कटिंग करून घेतला। इथपर्यंत क्लिअर आहे। आपला वरील भाग कंप्लीट झालाय। आता हा आपला कपडा आहे, ह्या कपड्याला आपल्याला मधून बरोबर फोल्ड करायचा आहे किंवा 4 फोल्ड घालायचे, तर रुमालासारखी घडी करायची आहे। इथपर्यंत क्लिअर आहे। कपडा मी सरळ करून घेतलाय। आता जिथं आपला मध्य आलाय, कोण बनलाय, तिथून 2.5 इंचाला मी मार्किंग करते केली, तर हा आपला 2.5 असा टोटल 20 इंच पूर्ण गोलाई येते। आणि 2.5च्या जिथं गोल बनवलाय तिथून खाली मी 9 इंचाला मार्किंग करते आणि इथं सुद्धा एक गोल बनवायचा आहे। उंची जर कमी जास्त केली तरी चालेल, 9च्या जागी तुम्ही 8 इंच घेऊ शकता, 10, 11, 12 सुद्धा घेऊ शकता। इथपर्यंत क्लिअर आहे। आपण दोन्ही लाईनी कट करून घेतल्या आणि आपला हा असा अंब्रेला गोल तयार झालाय। शिलाई मार्जिनिंगच्या साईडला मी कमरेकडून 1/2 इंच कपडा कट केला आहे आणि अस्तर परफेक्ट कपड्यावर ठेवून कपडा सुद्धा पिना लावून परफेक्ट कटिंग करून घेतलाय। हे बघा, आता आपल्याला शोल्डरवर अशा डोरी अटॅच करायच्या, त्यासाठी मी तिरक्या पट्ट्या कट केले तर त्याच्याशी डोरी बनवून घेते। ह्या आपल्या 4 डोऱ्या बनवून झाल्या आहेत। ह्या डोऱ्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ या चॅनलवर सुद्धा अपलोड केला आहे। आता बघा, मी मुंड्याकडून शिलाई मारत घेतली, डोरी शोल्डर जवळ अटॅच केली, व्यवस्थित पॅक करते आणि नंतर गळ्याच्या बाजूने शिलाई घ्यायची आहे। सेम प्रोसिजर ह्या शोल्डरवर पण करायची आहे। पॅक केली, कपडा फिरवायचा, मुंड्याच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। गळ्याच्या बाजूला आणि मुंड्याच्या बाजूला कट टाकून घ्या। कट टाकल्यामुळं हा कपडा इझिली पलटी होतो। जर तुम्ही कट टाकायला विसरला तर हा पलटी होणार नाही किंवा पलटी झाला तरी तो व्यवस्थित फिनिशिंगला दिसणार नाही। आता या ठिकाणी शिलाई मारून घेऊ शकता किंवा इस्त्री करून तो कपडा व्यवस्थित क्लिअर करू शकता। मी शिलाई मारून घेतली आहे। आपला एक पार्ट कंप्लीट झाला आहे। सेम दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे। शिलाई मारायची आहे, मध्ये शोल्डर पट्टी। मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले आहेत। आपला वरील दोन्ही भाग तयार झाले। आता हा आपला घेराचा कपडा आहे, तर वरचा घेर छोटा आहे आणि खालचा घेर मोठा आहे। त्या मोठ्या घेराला आपल्याला पूर्ण अशी मोठी शिलाई, जी सगळ्यात मोठी शिलाई असते 5 नंबरची किंवा 10 नंबरची, जी तुमची मोठी शिलाई आहे ती शिलाई मारून आपल्याला मोठे मोठे टाक्याचा शिलाई मारायची आहे आणि त्यातला एक धागा खेचायचा आहे। जर शिलाई मोठी असेल तरच असा धागा खेचला जातो, शिलाई मोठी नसेल तर हा धागा खेचला जात नाही। त्यामुळे तुमच्या मशनीवर सगळ्यात मोठी ज्या नंबरची शिलाई आहे त्या नंबरची शिलाई ठेवून तुम्ही इथं पूर्ण राऊंड जो खालचा घेर आहे त्याला शिलाई मारणार आहे आणि असा कपडा खेचून आपल्याला मधल्या कपड्याच्या सगळ्या चुन्या पाडायच्या आहेत। ह्या चुन्या खूप सुंदर दिसतात, अप्रतिम पडतात। आणि आता बघा, खालच्या घेरावर ह्या चुन्या ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थित इक्वल चुन्या सगळ्या बाजूनी करून आपल्याला ह्या जोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, कुठं चुन्याचा एका ठिकाणी गट्टा एका ठिकाणी पातळ असं करायचं नाही, इक्वली चुन्या सगळीकडे ठेवायच्या आहेत आणि आपल्याला शिलाई मारून हा घेर कंप्लीट करायचा आहे। हा बघा, माझा झाला आहे। कशी वाटली ही पद्धत? आहे ना एकदम सोपी? तर आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा। पाठीमागच्या साईडनं आपला असा दिसतो आणि पुढून ह्या पद्धतीने दिसतो। धागे सगळे मी कट करून घेतले आहेत। आपला हा पुढील मागील भागाचा कपडा आहे।
मी अस्तरकडच्या साईडला अस्तरचा कपडा आणि कपड्याकडच्या साईडला कपडा असा घेऊन मी शिलाई मारून घेते. बघा, लक्ष देऊन सेम प्रोसिजर करा. ही प्रोसिजर केल्यामुळे काय होतं, आपली शिलाई दोन्ही कपड्याच्या मध्ये जाते आणि उलटे आणि सरळ दोन्ही बाजूला आपली बाहेर धागा डोकवत नाही. आता कमरेकडच्या साईडला आपला अस्तर आणि कमरेचा कपडा व्यवस्थित करून आपल्याला कमरेवर दोन्ही कपडे जोडून घ्यायचे. कपडे जोडल्यानंतर आपल्याला हा बघा, ह्या पद्धतीने आपल्याला कमरेचा आणि वरचा कपडा अटॅच करायचा. हे बघा, मी मध्ये एक पिन लावली आणि असा पूर्ण कपडा मोजत्या प्रोसिजरमध्ये आपला घेर सगळा ड्रेसच्या आतमध्ये गेला आहे, तुम्हासनी दिसतोय. सेम प्रोसिजर करा, तुम्हासनी हे सगळं करणं इझी होईल. आणि एकदा चेक करून झालं माझं हे बरोबर येते, कारण मी पहिलाच बोलली ते आपण 2.5 इंचाचा राऊंड घेतला आहे. तर आपण कमरेचा कपडा सुद्धा 5-5 इंच घेतलाय, तो सुद्धा आपला किती होतोय 20 इंच बनतोय. आणि आपल्या घेराचा सुद्धा 20 इंचच बनला होता. प्लस थोडा कमी जास्त असेल तर आंब्रेला कपडा खालचा घेराचा आहे तो ताणला जातो, त्यामुळे तो कपडा बरोबर मॅनेज होतो. जास्त होत असेल तर मध्ये एखादी चुनी देऊ शकता, कारण आपण पूर्ण कमरेला चुन्याच दिल्या आहेत. पण माझा परफेक्ट बनला आहे. हा शिवल्यानंतरचा लूक आहे. प्लस कमरेला आपला शिलाई बाहेर धागे डोकवतात आहे. लहान बाळाचा फ्रॉक आहे, 1 ते 6 महिन्याच्या नवजात शिशूर जो बाळ असतं त्याचा फ्रॉक आहे. त्यामुळे आपल्याला धागे किंवा त्याला काही टोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मी काय केलं, अस्तरच्या तिरक्या पट्ट्या कट केल्या आणि कमरेला अशी जिथं आपली कमरेची शिलाई ओपन राहते त्या ठिकाणी अशी मी पट्टी अटॅच करून घेतली आहे. बघा व्हिडिओ लास्टपर्यंत. आणि हा बघा, ही पट्टी मी अशी पूर्ण फोल्ड करून घेतली आतमध्ये. म्हणजे कमरेच्या ठिकाणी जे आता आपण लास्टला जे कमरेचा कपडा दोन्ही जॉईंट केले तिथं जो कपडा आपला ओपन दिसत होता त्या ठिकाणी मी अस्तरची तिरकी पट्टी लावून तो सुद्धा भाग मी पॅक केला. हे बघा, असा. आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला ड्रेस शिवून तयार आहे. आता मी ह्याला 5.5 आणि 7 इंचाची अशी पट्टी घेतली आहे. मधनं फोल्ड केली, परत एक फोल्ड केली आणि दोन्ही साईड फक्त शिवून घ्यायचे आहेत. सेम दुसऱ्या बाजूला पण सेम शिलाई मारून घ्या. शिलाई मारल्यानंतर आपल्याला फक्त एक कपडा पकडायचा आहे, सीन दिसतो हा एक कपडा, आणि पलटी करायचा आहे. आणि बाकीचे राहिलेले सगळे कपडे पलटी करायचे, म्हणजे आपली शिलाई सगळे आतमध्ये जाते आणि आपला फिनिशिंग सोबत बो तयार होतो. हा ऑप्शनल आहे, आवडला तर बनवा, नाही बनवला तरी चालेल. हा आपला घातल्यानंतरचा लूक आहे आणि हा शिवल्यानंतरचा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब